नमस्कार. उपवासाला जर तीच साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर मग आजच ही रेसिपी बनवायला घ्या. अवघ्या फक्त 10 मिनिटांमध्ये होणारी पौष्टिक, खमंग आणि गुळातली गोड रसरशीत अशी रताळी. तर रताळे आपण त्याला ना इंग्लिशमध्ये स्वीट पोटॅटोसुद्धा म्हणतात. चला तर मग हे गुळातले गोड रसरशीत असे रताळ्याची रेसिपी कशी बनवायची ते बघूया. आता या ठिकाणी मी रताळे आणलेले आहेत. रताळे चांगले छोटे छोटे बघूनच घ्यायचे. जास्त मोठे असतील तर ते थोडेसे खायला असे कचकच लागतात आणि त्यामध्ये लांब लांब असे धागे दाताखाली येतात, म्हणून कोवळे जितके छोटे असतील ना त्या साईजचेच घ्यायचे. तर आता इथे मी रताळे असे कट करून घेतले स्वच्छ धुवून आणि त्याला मी गरम पाण्यात उकळून घेतलेलं आहे. आपण कुकरला किंवा स्टीमरमध्ये उकळून घेऊ शकतो, लगेच उकडतात, त्याला काहीच वेळ लागत नाही. तर इथे उकळून झाल्यानंतर त्यावरची साल काढून घेतली आणि एका वाटीत गूळ घेतलेला आहे आणि या टोपामध्ये थोडंसं तूप टाकून आपल्याला हा गूळ टाकायचा आहे, त्यामध्ये वितळून घ्यायचा आहे. थोडंसं पाण्याचा शिपका मारून गूळ थोडासा वितळला की त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि आपण हे काप करून घेतलेल्या रताळ्याच्या त्या काप टाकायचे त्यामध्ये आणि मस्त असं 1-2 मिनटं याला मंद आचेवरती असं परतवून घ्यायचं आणि कमी गॅसवरतीच गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत आपण रताळ्यामध्ये छान मिक्स होईपर्यंत हलवत राहायचं आहे. गूळ वितळल्यावरच रताळ्याला एक छान असं मस्त चमकदार कोटिंग येत असतं, इथे बघू शकता. आणि टोपावरती ना 1 मिनिट झाकण ठेवून थोडंसं 1च मिनिटं वाफवून घ्यायचं आणि इथे आपली रसरशीत आणि चवदार अशी गुळाची रताळी तयार आहे. आता याच्यावरती आपण थोडेसे तळलेले ड्रायफ्रुट्स टाकू शकतो. आपलं ओलं नारळ किसून टाकायचं आणि गरमागरम आपण सर्व करायचं. आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना सुद्धा शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका अशा छानशा सोप्या, झटपट आणि पटकन तयार होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, काळजी घ्या. धन्यवाद.